नमस्कार. कौतुकास्पद बातमी समोर येते. तालुकास्तरीय स्पर्धेत सावे शाळेचे यश. सांगोला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बहरे चिंचोली या ठिकाणी आयोजित केल्या होत्या. स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावे शाळेच्या लहान गट खो खो मुली यांनी अंतिम विजय मिळवलाय. सदर अंतिम सामना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलदैवडी विरुद्ध जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावे यांच्यात झाला. अतिशय चुरशीच्या या सामन्यात सावे शाळेने विजय मिळवलाय. तसेच 100 मीटर धावणे रोहित नामदेव जाधव प्रथम, रोहिणी नामदेव जाधव प्रथम क्रमांक व 200 मीटर धावणे स्पर्धेत दुर्गादेवी विठ्ठल नलवडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. मुख्याध्यापिका खंकाळ मॅडम, जौंजाळ सर, कोळेकर सर, काळे सर, जाधव सर, भोजनी सर, शिंदे मॅडम व क्रीडा शिक्षक घाडगे सर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. क्रीडा स्पर्धेत बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावे येथे संपन्न झाला. समारंभासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष देवकते, सावे गावचे सरपंच शिवाजी वाघमोडे, उपसरपंच संतोष माने, उद्योगपती शाहूराजे मेटकरी, शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष शंभू माने, शाळा व्यवस्थापक समिती सदस्य ज्ञानेश्वर इमडे, अण्णासाहेब माने, हरिदास बनगर, पिनू गावडे, विलास देवकते, बंडू गडदे, महादेव वलेकर, गजानन वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी भोजने सर यांनी केले. सूत्रसंचालन श्री संजय काळे सर यांनी केले. सावे गावचे सुपुत्र उद्योगपती शाहूराजे मेटकरी यांनी शाळेस 5,000 रुपये किमतीची वाचनालयाची पुस्तके भेट दिली आहे. त्यांनी दिलेल्या योगदानामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये नक्कीच भर पडेल. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांच्या संघाला व विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी, प्रमाणपत्र व मेडल देण्यात आलं. शाहूराजे मेटकरी यांनी धावणे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 501 रुपये व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना 251 रुपयाचे रोख बक्षीस दिले. संतोष देवकते यांनी आपल्या मनोगतामध्ये विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी शालेय गुणवत्ता चांगली असून शिक्षकांच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केलं. शंभू माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका संकाळ मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.